माझी आई आहे माझ्यावर पहारा द्यायला, भले इथे सासू नसली तरी. पुढे समजेल किती वाजता झोपते ते, आज बघूया काय करते. आई नसतं तर काय केलं असतं मी काय माहिती. एक तर पहिलीच वेळ ती नुसती रडते, तिला काय होतंय, पोटात दुखतंय. डिलिव्हरी झाल्यानंतर माझी झोपच उडाली. रोज रात्रीचा आमचा सीन असा आहे. जिथपर्यंत ती झोपत आहे तिथपर्यंत घरात कोणीच झोपत नाही. आता शांत असं पाहिजे आम्हाला, बरोबर आहे है ना. उचलून पाहिजे, आता किती वेळ उचलून माहित नाही, झोपेल तेव्हा झोपेल. पुढे समजेल किती वाजता झोपते ते, आज बघूया काय करते. बेडरूमचा नजारा काही असा आहे. कपडे आणलेत थोडे तिचे बेडरूममध्ये सुकवायला, कारण की पाऊस प्रचंड पडतोय त्याच्यामुळे कपडे सुकत नाहीत. पण जास्त पण बेडरूममध्ये मी आणत नाही, म्हणजे एकदम ओलावा नको. नॉर्मल तिचे जे आहेत लंगोट्स वगैरे तेच ठेवते, म्हणजे पंख्यावर थोडेसे सुकतात असं. आता झोपण्याची वाट बघते. तिघं पण आम्ही बेडरूममध्ये जातो, आई पण आहे, मी पण आहे, प्रीत पण आहे. प्रीत तिला घेऊन आहे. तर रात्रीचं काय होतं तिला काय माहिती, खूप जास्त क्रँकी होते. दूध वगैरे पिल्यानंतर सुद्धा ती झोपत नाही, म्हणजे खाली ठेवलं की रडते, तिला असं कडीवर लागतो असं. थोड्या वेळानंतर ती झोपते असं होते, म्हणजे कधी एक दिवस कधी पूर्ण जागरण करते, दुसऱ्या दिवशी पूर्ण झोपते, असं तिचं रुटीन सध्या चालू आहे. बाबाच्या जवळ तिला आवडतं, जरा पाठीवर असं घेतल्यानंतर तिला बरं वाटतं. तिघं पण आम्ही वाट बघतोय, कधीही झोपते तेव्हा आम्ही झोपतो असं. मग आम्ही प्रीत आणि मी 3 वाजेपर्यंत घेतो तिला रात्री. जर जास्तच ती क्रँकी झाली तर 3 नंतर मग आईकडे देतो तिला, की तू सांभाळ, का आम्ही मग झोपतो मग आईकडे देतो असं करतो. म्हणजे पाळायला लावलं सगळी एकत्र, सगळी जागरण करायला नको. परत उद्या परत प्रीतला कामाला जायचं असतो, त्याचा डबा वगैरे असतो, म्हणून आम्ही 3 वाजेपर्यंत सांभाळतो, मग आई बघते असं सध्या चालू आहे. तर बघूया मॅडम आमच्या कधी झोपतायत त्या. चेहरे बघताय कसे झाले. लाईट थोडी डीम आहे, डीमच केलेली आहे, अजून करायची आहे डीम, त्याच्यामुळे क्लिअरिटी कमी असेल मे बी. आणि हा आहे आपल्या परीचा बेड छोटासा. म्हणजे आम्ही काय आयडिया केलंय, हे 2 कॅरियर आहे, हा कॅरियर आहे बेबी कॅरियर, आणि एक छोटीशी गादी आहे खाली, पण ती एकदम एकदम फ्लॅट आहे. म्हणून आम्ही अशी आयडिया केली, एकावर एक ठेवलं आणि डोक्याच्या भागाला थोडा उंच केलं आणि पायाला थोडं असं खाली केलं, म्हणजे स्लोप केलं असं डॉक्टरांनी सांगितलं झोपवायला. म्हणजे इथला थोडा उंच आणि इथे खाली, अशी आयडिया केली. आणि खाली आपला प्लास्टिक आहे असं छोटासा बेड. आई तिकडे पडले, म्हणजे लोळते जरा, कारण का मॅडम आमची झोपले नाही अजून. आत्ता झालेले आहेत 12:30. परी झोपली होती 11:15 11:30ला. आता आम्ही पण 12 वाजच्या आसपास, 11:45ला झोपायला आलो आहे ना. जस्ट झोपतोय आणि ती उठली, तिने सू केली, पुन्हा सगळं चेंज केलं आणि आता तिला पुन्हा भूक लागली, तिला फीड केलं. आता आम्ही दोघं पण ढेकर काढतोय, पण तिला ढेकर काही येत नाही आहे. दूध दिल्यानंतर मोठं काम म्हणजे ढेकर येणं आहे ना. प्रीत कधीपासून घेऊन येतं, माझ्याकडून तर जमत नाही, त्याला पण येतच नाही, म्हणजे आलंच नाही आहे तिला. तर आई झोपले, आम्ही तिला झोपायला सांगितलं होतं, तिच्याकडे नेतोय, किती प्रॉपर तिला अशी घेते आणि करते. आम्ही पण घेतो, पण अजून काही तिला आलं नाही, पण ते यायला पाहिजे. आवाज ऐकलात तुम्ही. आता आईला उठवते मी. चेहरा बघू शकते कसं झालं, मला तर झोप आलेली. दुपारी पण झोप नाही होत, एखाद तास भेटली तर त्याच्यामध्ये पण मी चेक करत असते तिने सू केलं आहे का, रडती आहे का असं. नाही तर रात्री पण नाही झोप, असं मध्ये मध्ये उठते, असं कंटिन्यू अशी झोपच मिळत नाही आहे. डिलिव्हरी झाल्यानंतर माझी झोपच उडाली. असं सध्या आहे, रुटीन सध्या चालू आहे. डिलिव्हरीनंतर अजून महिना पण नाही झाला आहे. हां चला. कधी झोप येणार तुला, सांगित नाही अगं, सोडलं तिने सगळं. हा बांग आता वाजलेत
2 वाजून गेलेत, अजून आम्ही झोपलेलो नाही आहोत. तरी पण मी 1-1.5 तास तिला घेऊन होते, कारण की आई पण झोपली होती, प्रीत पण झोपला, तो पण कामावरून आला दमलेला आहे, तो पण झोपला. आई पण दिवसभर काही ना काही तिची कामं चालू होती, मग ती पण दमलेली, ती पण झोपली. मी तिला घेतली होती, दूध पाजलं, तिथपर्यंत होती ठीक. सू केली, परत झालं तिचं, आणि तिला आता फिरवते इकडे, तरी पण नाही झोपत. माझ्याकडून ती मग हँडलच होत नाही आहे. दूध वगैरे देते मी, काय ओके आहे ना, ढेकर आला ना, सगळं कळलं मी, पण ती राहतच नाही आहे. शेवटी बारी येते आईकडेच, आईकडे आणले, तरी पण हाय बघते माझ्याकडे. आता तर कधी झोपणार आहे काय माहिती, मला तर झोपच नाही. आईची पण झोपमोड केली मी, तरी पण आई आहे म्हणून काय वाटत नाही. आई नसते तर काय केलं असतं मी काय माहिती. एक तर पहिलीच वेळ, ती नुसती रडते, तिला काय होतंय, पोटात दुखतंय, काय होते मला तर काय समजत नाही. फक्त आपलं काम आहे दूध पाजायचं, दूध पाजते, ढेकर काढते, पुढे काय होते काय समजत नाही. आता शांत आहे ती, पण डोळे एकदम ओपन आहेत, म्हणजे तिची झोप झालेली आहे पूर्ण. मी बघते ती इकडे तिकडे, फक्त खाली ठेवली की रडते, बाकी ओके आहे सगळं. आता ऐकते मी काय बोलते ते माझ्याकडे बघून, है ना. कधी झोपणार आहे काय माहिती. प्रीत पण दमला कामावरून, तो होता 12:30पर्यंत. आता मध्ये उठत होता, त्या बेडरूममध्ये होते, माझ्या बेडरूममध्ये. तिचा आवाज यायला लागला, मग आईच्या बेडरूममध्ये आले. मग आता त्याची तरी झोप होऊ दे, कारण त्याला कामाला जायचं आहे. असं चालू आहे सध्या, त्याच्यामुळे ब्लॉग पण आपले कंटिन्यू येत नाही का, म्हणजे झोप पण होत नाही, फ्रेश पण नाही मला वाटत. असं सध्या नवीन आईचं रुटीन आहे. झोप तसं माझी उडाले, येतोय आवाज ना, असा मध्ये आवाज येतोय. या मंडळी, चहा प्यायला आता भूक लागली आहे, मग काय चहा आणि बिस्किट खातोय आम्ही, आई आणि मी. आणि आता वाजलेले आहेत 3:30 झालेले आहेत, सकाळच झाली आमची. भूक लागले, मग काय, मग आईला बोलू चहा बनव, चहासोबत बिस्किट खाऊया, असं चालू आहे सध्या. आता आम्ही हॉलमध्ये बसलो आहे, बाकी ती लोक बेडरूममध्ये आहेत. हॉलमध्ये पप्पा आणि काका आहेत. पंखा खूप फास्ट आहे म्हणून घातली टोपी, तशी मी टोपी स्कार्फ सगळं बांधते, पण ब्लॉग करताना मी काढते. पण आता नेमकंच बांधलेलं म्हणजे घातलेलं आहे. असं माझी आई आहे माझ्यावर पहारा द्यायला, भले इथे सासू नसली तरी. पहिले भान, ओवा खा, असं सगळं चालू आहे. चप्पल घाल पायामध्ये, पोट बांध, हे सगळं चालू आहे. फक्त बिहाइंड द कॅमेरा, असं कॅमेरामध्ये दाखवत नाही मी. तर मला खूप सारे कमेंट येतात, अजूनही येतात, कानाला बांधत नाही हे ते असं. चला बिस्किट खाते. तर झोप तर गेली, उडाली आमची दोघींची. तरी आई आहे तर बरं वाटतं, एकमेकींना होत नाही. ते मी काय केलं असतं माझं मलाच माहिती. असं होतं 2 तासांनी परत आमच्या परी मॅडम उठतील, सू येईल, मग परत दूध पाजायचा रुटीन चालू. 2 तासामध्ये झोप काढायची आहे आपल्याला. चला चहा गार होते माझा.